या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय। त्यामुळे गणपती होऊस तर आम्ही शांत राहू, बघूया सरकार या बाबतीत काय करतंय। आमची मागणी आहे, एकतर सिरसाटांना त्यांच्या आत्ताच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे, कारण ते सुसाट सुटलेत। काल सुद्धा एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की जर समजा तुम्हाला पैशाची जरूरत लागली तर शासनाकडे या, आणि शासनाचे पण पैसे संपले तर माझी बॅग उघडी आहे असं वक्तव्य कालच त्यांनी केलंय। म्हणजे अहंकार बघा कुठे। तेच गव्हर्नर जे आता या देशाचे उपराष्ट्रपती बनतील त्यांच्या समोर सुद्धा अशाच लेवलला जाऊन ते तिथं बोलले होते। मग अशा लेवलला जाऊन काम करणारा व्यक्ती जर समाज कल्याण या विभागाचा मंत्री असेल तर त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तो भ्रष्टाचार करू शकतो। त्यामुळे शिंदे साहेबांना विनंती आहे, तसंच देवेंद्र साहेबांना विनंती आहे, अशा भ्रष्ट माणसाला तुम्ही पदावर ठेवू नका। पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि तमाम महाराष्ट्राच्या नागरिकांना तुम्ही दाखवून द्या की आता पुरावे मिळालेले आहेत। त्यामुळे या भ्रष्ट व्यक्तीला तिथं राहण्याचा कुठेही अधिकार नाही आणि या सर्व प्रकरणाची शहानिशा करून आणि करूच तर ते जे काही प्रकरण आहे 61,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड हा ताबडतोब तिथं तुम्ही त्या ठिकाणी थांबवावा। 8,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड जो एका प्रायव्हेट व्यक्तीला त्या ठिकाणी दिला गेलाय तो सुद्धा परत मागून घ्यावा। सुप्रीम कोर्टामध्ये केस वीक करून चालणार नाही, चांगले वकील तिथं द्यावे लागतील। काही सामाजिक संघटना या तिथं जाऊन त्याच्यामध्ये कदाचित इंटरिम हस्तक्षेप करतील असा आम्हाला अंदाज आहे। चांगल्या दृष्टिकोनातून ते लढत आहेत या विषयासाठी, पण सरकारकडनं सुद्धा वकील हा साधा दिला गेला नाही पाहिजे। त्यामुळे सिरसाटांचा राजीनामा हा लवकरात लवकर सरकारने घ्यावा, ते सुद्धा गणरायांचं आगमन होण्यापूर्वी, म्हणजे आज नाही तर उद्याच घेण्यात यावा अशी मागणी आम्ही सर्वजण तमाम महाराष्ट्राच्या लोकांकडनं तिथं करत आहोत। आणि आमच्या 12.5% मोबदल्यासाठी जमिनीचा परतावा